नमस्कार. झेपमध्ये मी मोहिनी कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मागील आठवड्यात आपण पाहिलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आर्किटेक्ट प्रशांतजी देशमुख यांच्या जीवन प्रवासाचा आणि यशोगाथेचा पूर्वार्ध. आज आपण पाहणार आहोत या यशोगाथेचा उत्तरार्ध. एवढी मेहनती, कुशाग्र आणि हरहुन्नरी व्यक्ती सगळ्यांच्याच लक्षात राहते. मग या व्यक्तीशी नातं जोडण्यासाठी सर्वजण पुढे येतात आणि त्यात ती व्यक्ती अविवाहित असेल तर एवढं चांगलं स्थळ कोणी हातचं जाऊ देत नाही. प्रशांतजींच्या बाबतीतही हेच घडलं. उच्च आणि श्रेष्ठ घराण्यातलं देखण्या आणि सुशिक्षित मुलीचं स्थळ त्यांना चालून आलं. 1982 साली खरं तर माझं लग्न झालं. राजघराण्यातील एका सुंदर आणि सुशिक्षित मुलीशी माझा विवाह होईल हे मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं. आणि ही खरं म्हणजे माझ्या जीवनातली एक फारच आनंददायक आणि प्रवर्तक अशी घटना ठरली. दादासाहेब राजाज्ञे राजे भोसले हे माझे सासरे. त्यांनी आमच्यावर पद्मजासाठी स्थळ शोधायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही 2-3 स्थळं 4-5 स्थळं पाहिली, पण ह्याच्यामध्ये प्रशांत हेच योग्य वाटले. त्यांना आम्ही मुंबईत भेटलो आणि त्याच्यानंतर त्यांची महत्त्वाकांक्षी हे गुण पाहिल्यानंतर आम्ही आमच्या सासऱ्यांना हाच मुलगा योग्य आहे असं सांगितलं. 1983 साली दमणला आमचे एक नातेवाईक श्री पाटील म्हणून राहत असत. तिथे ते फार मोठे उद्योगपती झाले होते. ते अचानक घरी आले आणि त्यांनी तिथे तू ऑफिस का काढत नाहीस, तिथे तर आता डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे, अशा प्रकारची कथा आम्हाला सांगितली. माझी पत्नी व माझे साडू श्री मगर यांच्या प्रेरणेने मी तिथे ऑफिस काढण्याचं ठरवलं. तिथली उरलेली काही कामं व मुंबईतली काही कामं अशी हळूहळू तेव्हा मी सुरू केली आणि ती ऑफिसमधून आल्यानंतर संध्याकाळी जागून संध्याकाळी बसून ती करत असे. आमचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि अशा परिस्थितीत कामावरील माझ्या प्रेमाबद्दल माझ्या पत्नीला नेहमीच कौतुक वाटत असे. नवीन लग्न झालेलं असताना सुद्धा रात्री 2-2 वाजेपर्यंत मी ती माझ्या समोर बसत असे आणि मी सगळ्या कामाची मात्र ड्रॉइंग करत असे. त्यामुळे आम्हाला दोघांनाही कधी असं नवीन दाम्पत्याचं जे काही एन्जॉयमेंट असेल ती करता आली. गिरजीतून आता जवळजवळ आपण अंग काढायचे आणि आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा असं हळूहळू आम्ही दोघांनी निर्णय घेतला होता. त्याचवेळी मी माझ्या सर्व नातेवाईकांना ही गोष्ट सांगितली आणि ते सरसावून पुढे आले. माझे साडू श्री चंद्रशेखर कदम उर्फ भाऊ हे राहुरी कृषी विद्यापीठाच्या जवळ देवळाली प्रवरा म्हणून गाव आहे, तिथे राहत होते. त्यांचे वडील अण्णासाहेब कदम किंवा अण्णा पाटील हे एक चांगले समाजकार्य करत होते. देवळाली गावाच्या संपूर्ण म्हणजे स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व या दोन्ही काळात त्यांनी इतके प्रचंड कार्य केले की जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या कामाची दखल घेतली होती. अण्णांच्या आणि भाऊंच्या प्रेरणेने इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी वर्ल्ड बँकेच्या योजनेखाली जे काही निरनिराळे प्रकल्प तयार केले त्या प्रकल्पासाठी एक आर्किटेक्ट त्यांनी माझी नेमणूक झाली. त्याकरता मी माझे वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्स दिले आणि पुणे आणि सोलापूर येथे निरनिराळ्या प्रकारची रिसर्च स्टेशन्स मी त्याकरता डिझाईन केली आणि त्यामुळे मला थोडीफार प्रसिद्धीसुद्धा मिळाली. 82 ते 85 असा हा फार धकाधकीचा आणि वेगाचा कालप्रवाह चालू होता आणि अशा परिस्थितीमध्येच अचानक गिरजीतर्फे सुद्धा एक L&T ट्रेनिंग सेंटरचे एक सुंदर डिझाईन मी पुण्यामध्ये केले आणि या निमित्ताने मी पुण्याला येऊ लागलो. वडिलांनी एक छोटासा प्लॉटही पद्मदर्शन सोसायटी पुणे येथे घेतलेला होता. त्याचंही बांधकाम करण्याचं मी ठरवलं आणि आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला कारण त्यावेळेला आई वडील हे अमेरिकेत गेले होते. आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि मग मुंबई सोडायची आणि पुण्याला जाऊन आपला व्यवसाय सुरू करायचा असं खरं तर एक रिव्हर्स गिअरमध्ये आम्ही विचार केला. गिरजीतल्या थोड्या साठलेल्या पैशांवर आम्ही पुण्यास आलो खरं, परंतु प्लॉट हा रिकामाच होता आणि तिथे घर बांधण्याच्या करता भरपूर पैसा लागणार होता. तितक्यात अक्का मगर आणि माझे साडू श्री कृष्णराव मगर या दोघांनी आमच्या बंगल्यात तुम्ही का राहावयास येत नाही असा प्रश्न विचारला व खूप आग्रह धरला. मग त्यांच्याच बंगल्यातील एका भाडेकरूची जागा त्यांनी आम्हाला रिकामी करून दिली आणि त्या जागेमध्ये आम्ही शिफ्ट झालो. प्रशांत ज्यावेळेस पुण्यामध्ये यायचं त्यांनी ठरवलं त्यावेळी त्यांना प्रॉब्लेम असा झाला की पुण्यामध्ये आल्यानंतर राहायचं कुठे. तर मग माझ्याकडे आले त्यांच्या आई आणि ते सर्वजण आणि म्हणाले की माझा मुलगा तुमच्याकडे राहील.
तर म्हटलं ठीक आहे, आम्ही सुद्धा म्हणालो की आमच्याजवळ ठेवा म्हणून. पण त्यांच्या आईने अगदी ठणकावून सांगितलं की माझा मुलगा तुमच्याकडे राहील, परंतु भाडं घेऊनच राहील. पण प्रशांतचा स्वभाव इतका चांगला की त्यांनी, माझी 4 मुलं होती, त्या मुलांच्या बरोबर ते अगदी समरस होऊन जायचे. इतकं सुंदर त्यांचं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दिवस गेले की आम्हाला कळलं नाही की प्रशांत मेहुणा आहे म्हणण्यापेक्षा जवळचा भाऊच आहे असंच आम्हाला वाटायला लागलं नंतर. मगर साहेबांनी मला बारामती येथे एकदा ते घेऊन गेले व श्री शरद पवारांचा जो कारखाना आहे, माळेगाव सहकारी साखर कारखाना, येथे श्री चंद्रराव अण्णा तावरे व हिरेमठ या दोघांशी माझा परिचय करून दिला. तेथील मंगल कार्यालयाचे काम करावायचे होते. त्या मंगल कार्यालयाच्या कामाचा फार मोठा आव्हानात्मक सब्जेक्ट होता. मी अतिशय सुंदर डिझाईन केले. ते डिझाईन श्री शरद पवारांना आवडले व याप्रमाणे ठराव करून कामास सुरुवात करा असेही त्यांनी सांगितले. मला खूप आनंद झाला. परंतु त्याच वेळेला वसंतराव दादा पाटील हे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी सगळ्या साखर कारखान्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सारखी पॉलिटेक्निक्स काढावी असं आवाहन केलं आणि त्यातलं पहिलं पॉलिटेक्निक हे शरद पवारांनी करण्याचं मान्य केलं. त्यामुळे आमचा हा मंगल कार्यालयाचा प्रस्ताव मागे पडला. सातारचे श्री श्रीधर कांगळाकर यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. मी तेथेही जाऊन त्यांना निनाळ्या बंगल्याकरता डिझाईन्स वगैरे देण्यास मदत केली. त्यांनी पुढे येऊन मग माझ्या काही बंगल्यातील फर्चिंगचं काम करण्याचं मान्य केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची पूर्तताही केली. असे करता करता लवकरात लवकर वास्तुशांत करावी, वडिलांची तब्येत काही ठीक नाही, या पद्धतीनं आम्ही वास्तुशांत करायचे ठरवले. खरं तर घराचं कामही झालेलं नव्हतं, परंतु अक्कांना आणि श्री मगर यांना दिलेलं वचन पाळायचं असं मी मनाशी ठरवलं होतं. आणि 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच आम्ही अक्षरशः फक्त 2 खोल्या पूर्ण करून आमच्या घरामध्ये वास्तुशांत करून पदार्पण केलं. या 2 खोलीच्या संसारामध्ये आम्ही एका खोलीमध्ये सगळा आमचा संसार हलवला व दुसऱ्या खोलीमध्ये ऑफिस, अशा पद्धतीनं प्रशांत देशमुख अँड असोसिएट्सची खऱ्या अर्थाने पुण्या ऑफिसची सुरुवात आम्ही केली. माझ्या पत्नीचं मला खरोखर कौतुक करावं लागेल, कारण तिने या सगळ्या प्रसंगामधून सगळ्या मान अपमान सहन करून आणि सगळ्या अडीअडचणीतून काटकसर करून पैसे वाचवले. माझा मुलगा प्रतीकही आम्हाला त्यावेळेला पुत्ररत्नही झालं होतं आणि प्रतीक हा लहानपणी थोडासा आजारी असायचा. परंतु हे सगळं कष्ट करत करत त्या तिन्ही बिचारींनी मला प्रचंड उत्साह आणि प्रोत्साहन दिलं. त्याचं मला कौतुक वाटतं आणि ते अजूनही अद्यापही ती मला सतत देत आहे. 11 डिसेंबर 1982 साताच्या राजघराण्यातून, राजे भोसले घराण्यातून लग्न होऊन मी मुंबईच्या धमाले देशमुख यांच्या घराण्यात आले. त्यानंतर 15 दिवसांनी प्रशांतनी नवीन वर्षाला मला एक डायरी दिली आणि त्या डायरीमध्ये एक सुंदर अशी कविता लिहिलेली होती आणि त्या कवितेमध्ये त्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास कसा होणार आहे याविषयी लिहिलेलं होतं. आणि अक्षरशः त्याच पद्धतीनं आम्ही दोघांनी जीवन प्रवास सुरू केला. माझं शिक्षण MA पर्यंत झालेलं होतं. त्याच्या पुढे परत मला 1 वर्ष माहेरी ठेवून त्यांनी BEd करायला लावलं. पुण्यामध्ये शिफ्ट झाल्यानंतर मात्र या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या बरोबरीनं भाग घेण्याची संधी मला मिळाली. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना भोर, महाड यासारख्या ग्रामीण भागामध्ये जाऊन व्यक्तिमत्व विकासाची कार्य त्यांनी हाती घेतलेली होती. बऱ्याच वेळेला मला माहिती पण नसायचं अशा ठिकाणी जाऊन ते कार्य करून यायचे. स्वतः पैसे खर्च करून सगळ्यांना नवीन येणाऱ्या ज्या शिक्षणाच्या वाटा आहेत त्या शिक्षणाच्या वाटा दाखवत होते. जे नशिबात असेल ते कुणाच्या कल्पनेत नसलं तरी जे घडायचं ते घडतंच.
कोण्या मित्राच्या लग्न समारंभाला म्हणून जावं आणि स्वतःच लग्न करून यावं असं काहीच प्रशांतजींच्या बाबतीत घडलं. जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घ्यावं हा स्वभाव असणाऱ्या प्रशांतजींना कधी काळी आपण शिक्षक होऊ असं स्वप्नात देखील वाटलं नसेल. पण या चमत्कारपूर्ण जीवन प्रवासात विद्यादानासारखं पवित्र कार्य करणं त्यांच्या वाट्याला आलं आणि यात ते रमले देखील. खरं म्हणजे 1985 साली मगरांकडे असताना आम्ही सहज संध्याकाळी मराठवाडा मित्रमंडळ येथे जात असू. मराठवाडा मित्रमंडळ खरं म्हणजे फार मोठी संस्था होती. त्यामध्ये श्री शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवाजीराव निलंगेकर असे त्या संस्थेचे सगळे मान्यवर अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी होते. त्याचबरोबर रामचंद्र पाटील, भाऊसाहेब जाधव, अण्णासाहेब मोगळे ही सुद्धा प्रतिष्ठित मंडळी त्यामध्ये असायची. या मंडळी एक तिथे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांकरता हॉस्टेल सुरू केलं होतं, पण त्याचबरोबर त्यांनी कॉमर्स कॉलेजची स्थापना केली होती. हळूहळू आर्किटेक्चर कॉलेजची निर्मिती करावी असा त्यांचा मानस होता आणि म्हणून एक आदर्श आर्किटेक्चर कॉलेज कसे असावे असे सहज गप्पा मारता मारता मी त्यांना सांगत असे. एके दिवशी श्री रामचंद्र पाटील माझ्याकडे आले आणि मला त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये घातले आणि ते म्हणाले, आज फार एक महत्त्वाची मीटिंग आणि तुमची उपस्थिती आवश्यक आहे. मी त्या मीटिंगला गेलो. ती मीटिंग खरं म्हणजे पहिली जी फायनल इयर बॅच आली होती आर्किटेक्चर कॉलेजची त्याच्या जडणघडणीसाठी होती आणि त्यामध्ये सर्वानुमते असं ठरलं की ही जी फायनल इयर बॅचची जबाबदारी आहे ही प्रिन्सिपल बरोबरच प्रशांत देशमुख यांच्याकडे द्यायची. आता बरेच वर्ष शिक्षक या नात्याने मी तर कधीच काम केलेलं नव्हतं. जे मध्ये सिनियर्स ज्युनियर्सना शिकवणं एक सिनियर या नात्याने हे मी मागे स्ट्राईक पिरियडमध्ये केलेलं होतं तितकंच, परंतु या उपर मला काहीच नॉलेज नव्हतं. असे असताना मी जवळजवळ 4 विषय तिथे घेऊ लागलो. पहिली बॅच आमची 21 विद्यार्थ्यांची होती आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर आपण स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसतो त्या पद्धतीनं जो मेहनत घेतली आणि याचं फळ म्हणूनच काय की आमच्या संपूर्ण बॅचचा रिझल्ट अतिशय चांगला लागला. त्यावेळेला अभिनव महाविद्यालय हे एकच महाविद्यालय पुण्यामध्ये आर्किटेक्चर कॉलेज म्हणून होतं आणि त्या विद्यालयाचे श्री गोगले सर व श्री शर्मा सर या दोघांना आम्ही मार्गदर्शनासाठी बोलवत असत. माझे त्यावेळेचे सहकारी मित्र अनुराग कश्यप, जयश्री देशपांडे आणि मोडक आम्ही तिघांनी त्या पहिल्या बॅचसाठी प्रचंड प्रमाणात मेहनत घेतली होती. ह्या पहिल्या बॅचनी भरघोस यश संपादन केल्यानंतर अभिनव कॉलेजचे त्यावेळेचे प्राचार्य श्री वैकुंठ सरदेसाई यांनी त्यांच्या महाविद्यालयामध्ये मला बोलण्यासाठी बोलवलं. तिथेही विद्यार्थ्यांनी जो मला प्रतिसाद दिला त्यावरून त्यांना माझ्या शिकवण्याचा एक दर्जा समजला आणि म्हणूनच या सर्वांनी मिळून माझी अक्षरशः बिनविरोध अशी पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर नियुक्ती केली व एक एक्झामिनर म्हणून सुद्धा मला त्यांनी पदाधिकारी म्हणून ठेवलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज इन आर्किटेक्चर ही संस्था आता पुण्यामध्येच आहे. ही एक फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या संस्थेमध्ये संपूर्ण भारतभरच्या सगळ्या आर्किटेक्चर टीचर्सचं क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आम्ही काही प्रोग्राम राबवत असतो. मी खरोखर नवीन विषयांचे प्रत्येक कोर्सेस तयार करतो आणि हे साधारण 5-5, 6-6 दिवसाचे कोर्सेस हे संपूर्ण भारतभरच्या येणाऱ्या शिक्षकांसाठी, मग त्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, ॲडव्हान्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल, असे नवीन जे प्रीकास्ट टेक्निक्स असतील, प्री इंजिनियर बिल्डिंग्स असतील, असे नवीन विषय हे ह्या नवीन विषयांना बांधून आम्ही हे कोर्सेस तयार करतो आणि साहजिकच ह्या कोर्सेसमुळे नियासातल्या या संपूर्ण ॲक्टिव्हिटीजलाच आता एक फार सुंदर वेग आलेला आहे. हे घडत असतानाच इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स नावाची एक आशिया खंडातली एक अतिशय सुंदर अशी रेल्वे सिव्हिल इंजिनियर्सची संघटना पुण्यामध्येच आहे. तेथील मंडळींनी काही वेळेला माझी ही लेक्चर्स ऐकली व ते प्रभावित झाले. त्यांच्या डायरेक्टरने एके दिवशी मला बोलवले व आमच्या रेल्वे इंजिनियरसाठी तुम्ही काही करू शकाल का म्हणून प्रश्न विचारला. ह्या सर्वांसाठी मग मी एक सुंदर कोर्स डिझाईन केला आणि त्या कोर्सला आता आम्ही असं म्हणतो की आर्किटेक्चरल अवेअरनेस फॉर रेल्वे इंजिनियर्स. कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. काळोखात ठेवला तरी हिरा आपला प्रभाव दाखवतोच.
प्रशांतजींनी कुठलंही काम केलं तरी इतरांना त्या कामाची दखल घ्यावीच लागली. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरत गेली, नावाचा दबदबा वाढला, पत वाढतच गेली. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आप्पासाहेबांसारख्या गुरुतुल्य व्यक्तीने प्रशांतजींना शिष्य म्हणून स्वीकारलं. आप्पासाहेब पवार या एका फार मोठ्या व्यक्तीशी माझा परिचय झाला. अर्थात त्याकरता इतर अनेकांनीही प्रयत्न केले होते आणि आप्पासाहेब पवार आणि श्री शरद पवार, माननीय श्री शरद पवार यांना त्यावेळेला सूतगिरणी करायची होती. माझ्या तंत्रज्ञानाचा फायदा त्यांना व्हावा या इच्छेने मी त्यांच्याकरता परिश्रम करून एक अतिशय सुंदर अशी सूतगिरणी पणदेरे येथे बांधली. योगायोगाने आप्पासाहेब पवारांच्या काही सहकाऱ्यांनी माझे नाव माननीय श्री अजितदादा पवार यांना सांगितले आणि अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची अद्यावत अशी सुंदर आर्किटेक्चरल इमारत आम्ही त्यावेळेला उभी केली. ज्या वेळेला पुण्यातही कर्टन वॉल च्या इमारती झालेल्या नव्हत्या त्यावेळेला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या इमारतीमध्ये कर्टन वॉल्स, एट्रियम आणि इतर अतिशय अद्यावत असे आर्किटेक्चरचे नमुने पेश करून अगदी इंटिरियर आणि लँडस्केप सकट ही इमारत मी पूर्ण केली, ज्याचे महाराष्ट्रभर वाहवा झाली. आणि या इमारतीच्या सुंदरशा डिझाईनमुळेच मला नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी सुद्धा एक संधी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिस बिल्डिंगच्या डिझायनिंगच्या निमित्ताने मला दिली. 1998 ते 2003 मध्ये जागतिक मंदीमुळे बरीच कामं बंद पडली होती. याच कठीण काळात प्रशांतजींचे आई वडील देखील त्यांना सोडून गेले. नियतीने जणू प्रशांतजींची परीक्षा घेण्याचंच ठरवलं होतं. म्हणतात ना, प्रवाहाच्या दिशेने कोणीही पोहू शकतो, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणाराच यशस्वी होतो. प्रशांतजींनी नियतीला शरण न जाता नियतीवर स्वार होऊन नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. मग काय, यश प्रशांतजींची वाट पाहतच होतं. 99 ते 2003 या रिसेशनच्या काळामध्ये सतत विचारमंथनातून काही काही गोष्टी पुढे आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने हे एक नक्की ठरवलं की ज्या जलद वेगाने होणारी प्रोजेक्ट्स आणि खूप मोठ्या स्केलची प्रोजेक्ट्स याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं जरुरीचं आहे. खरं म्हणजे बंगले किंवा इंटिरियर्स वगैरे करताना आर्किटेक्चरल प्लेजर खूप मिळत असतं, परंतु प्रत्यक्ष त्यामधून प्रोडक्शन जास्त मिळत नाही. आणि एखादं मोठं ऑफिस चालवायचं असेल किंवा एखाद्या ऑफिसला मोठं करायचं असेल तर त्याचा उपयोग नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न आपण करायला हवेत असं मला वाटायला लागलं. ह्यामध्ये माझा कोअर कॉम्पिटन्स हा गिरजीमधील माझ्या अनुभवाचा होता. आणि यामुळेच की काय, लवकरच ओरिएंटल रबर किंवा मियू कॉम्पोनेंट्स या एका परदेशी कंपनीचं मला डिझाईन करता संधी मिळाली. तशाच पद्धतीनं एका वेगळ्या प्रसंगातून मला आंबी व्हॅली सहारामध्ये 25-30 विलास करण्याकरताही कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि वेगाने आता सुरुवात झाली. ओरिएंटल रबरचे क्लायंट्स अतिशय सुंदर असल्यामुळे त्यांना रोफ्लेक्स या नव्या पद्धतीचं काहीतरी रचना करून द्यावी याकरता मी प्रयत्नशील राहिलो आणि अतिशय सुंदर सुबक पद्धतीनं त्यांचा कॉम्प्लेक्स डिझाईन केला. यामुळे झालेल्या प्रगतीतून हळूहळू इंडस्ट्रीयल कामं परदेशी कंपन्यांची आणि मोठ्या मोठ्या स्वरूपाची करायला सुरुवात झाली. दमणसारख्या ठिकाणी सुद्धा टॅक्स हॉलिडे झाल्यामुळे बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रमाणात मग गुड व्हॅल्यू इंजिनिअरिंग असेल डहाणूकर ग्रुपचं किंवा L&T बरोबर आम्ही केलेलं लंडन पिल्सनरसारखी कंपनी असेल जी सुद्धा अद्यावत पद्धतीनं आम्ही ती डिझाईन केली. त्याचबरोबर जी ॲडॉर बिल्डिंग नावाची जी कंपनी मुंबईमध्ये स्थित होती मुलुंड येथे, ती सुद्धा संपूर्णपणे हलवण्याचं ठरलं आणि जवळजवळ 50 एकराचा एक फार मोठा प्रकल्प आम्ही सिल्वासा येथे तो पूर्ण केला. आणि त्याच्याकरता सुद्धा किर्बीसारख्या एका अद्यावत कंपनीला आम्ही घेऊन प्री निर्णय पद्धतीनं अतिशय सुबक असं फार मोठ्या स्पॅनचं एक सुंदर असं एक प्रकल्प तिथे आम्हाला पूर्ण करता आला. एक संघ बांधताना हळूहळू आमची संख्या वाढत गेली आणि जवळजवळ आता ती सध्या तर ती 70-80च्या पुढे गेलेला आहे. माझी अशी मनीषा आहे की आम्ही कुठेतरी हाँगकाँग किंवा सिंगापूर येथे ऑफिस काढू व संबंध साऊथ एशिया आणि एशिया या रिजनमध्ये काम करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. व्यापक आमचा जो दृष्टिकोन आहे तो त्या दृष्टीने आम्ही ठेवलेला आहे आणि तेवढ्यासाठीच PDA प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक नवीन कंपनी आम्ही फॉर्म केलेली आहे. इंग्लंडवरून आल्यानंतर तिथे शिकलेल्या आधुनिक पद्धती आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही PDPPL म्हणजेच प्रशांत देशमुख प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक नवीन कंपनी चालू केलेली आहे. या कंपनीमध्ये क्लायंटला स्टार्ट टू एंड सर्व्हिस देणं हे आम्ही करणार आहोत. या कंपनीमध्ये प्रोजेक्टचे कंप्लीट प्लॅनिंग, इंटिरियर डिझायनिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट
यासारखे सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत। या सगळ्या घोडदौडीत व वाटचालीत सुद्धा सकाळी 7 ते 10 एक शिक्षक, 10 ते 6 एक व्यावसायिक व संध्याकाळी 6 ते 10 एक समाज कार्यकर्ता, ही जी माझी काम करण्याची पद्धत आहे ती मात्र मी अजून काही सोडलेली नाही। या उलट शैक्षणिक क्षेत्रामध्ये व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या माझ्या संधी वाढलेल्या आहेत व त्यामुळे मी अगदी देश परदेशातल्या निरनिराळ्या संस्थांबरोबर आता संलग्न होऊन काम करत आहे आणि त्यात आनंदही मिळवत आहे। जीवनातला प्रत्येक क्षण हा प्रोडक्टिव्ह आणि आनंददायी करण्याचा जी काही माझा स्वभाव आहे, स्वभाव धर्म आहे, त्यामुळेच मी खरं म्हणजे आजपर्यंत इथवर आलेलो आहे। ज्यावेळेला ते 8वी किंवा 9वीला होते, मी माझ्या वडिलांच्या बरोबर मुंबईला यशवंतराव गोविंदराव देशमुख यांच्या घरी गेलेलो असताना माझ्या वडिलांनी त्या मुलाला विचारलं, बाळ तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं माझं नाव प्रशांत, तू काय होणार आहेस? तर प्रशांत यांनी त्यावेळेला त्या हजरजबाबपणे उत्तर दिलं की मी यशवंत होणार आहे। माझ्या वडिलांना आश्चर्य वाटलं, ते म्हणजे यशवंत का? म्हणजे माझे वडील कर्तृत्ववान आहेत, त्यांचं नाव यशवंत आहे आणि त्यांचं कर्तृत्व पाहूनच मी या ठिकाणी कामाला लागणार आहे, पुढे शिकणार आहे आणि मोठा होणार आहे, म्हणून मला यशवंत व्हायचं आहे। आज प्रशांत देशमुखांचं कर्तृत्व पाहिल्यानंतर मागचे दिवस आठवतात की ह्या मुलाने जिद्दीने हे सगळं उभं केलेलं आहे। 2007-2008 साली प्रशांतजींच्या या कंपनीला जॉन डियर व किर्लोस्कर यांच्या कामासाठी आर्किटेक्ट इंजिनियर सर्वेयर असोसिएशन पुणे या संस्थेची 2 पारितोषिके मिळाली। बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे पारितोषिक कैझर कॉम्प्रेसर या जर्मन प्रकल्पास मिळाले। या वर्षीचे आयसा अवॉर्ड इकेआय या कोरियन जापनीज कंपनीच्या प्रोजेक्टसाठी मिळाले। इथपर्यंतचा हा सारा प्रवास करत असताना साहजिकच मला वेळोवेळी झालेल्या माझ्या सगळ्या मित्रमंडळींचं मार्गदर्शन, आप्पासाहेब पवारांसारख्या थोर मंडळी ज्या मला भेटल्या, शाळेपासून मध्ये आचार्य अत्रे असतील, आप्पासाहेब पवार असतील, काही लोकांकडून तरुण मंडळींकडून जी मी प्रेरणा केली त्यामध्ये प्रामुख्याने अजितदादा पवार असतील, या सर्व मंडळींकडून प्रमाणेच माझ्या पत्नीनं, माझ्या चिरंजीव प्रतीकनं, ह्या सर्वांनी जे काही मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या प्रोत्साहाने अतिशय वाढलेल्या कॉन्फिडन्स लेवलनी मी हे पुढे जाणार आहे, हा मार्गक्रमण करणार आहे। आणि ही जी झेप घेतलेली आहे या साऱ्याचं श्रेय माझे सर्व सहकारी जे आज माझ्याबरोबर आहेत आणि माझ्या सगळ्या प्रकल्पांच्या बरोबर जे मला मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात, त्यांनाच मी देतो। तर ही होती माननीय प्रशांतजी देशमुख या हरहुन्नरी उद्योजकाची यशोगाथा। आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। आमचा ईमेल आयडी आहे san49v@gmail.com। तर भेटूया पुढील आठवड्यात याच वेळी याच दिवशी आणि पाहूया एका नवीन व्यक्तिमत्वाची उत्तुंग झेप।